गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात सगळे? तर सकाळी देवपूजा वगैरे झाली होती, बाहेर रांगोळी वगैरे काढून झालेली होती. मग नंतर म्हटलं आता चला चहा घेऊया. तर चहा ठेवला. याच्यामध्ये मस्त चहा पावडर, साखर, गवती चहा, अद्रक, मस्त दूध टाकून गरम गरम चहा केला आणि मग सकाळी चहा घेतला. चहा घेतलं की छान वाटतं, फ्रेश वाटतं मला तरी. मग त्याच्यानंतर मनूचा टिफिन वगैरे झाला. त्याला गिलक्याची भाजी पोळी केलेली होती टिफिनला. त्याच्यानंतर मग तिचा टिफिन वगैरे झाला, तिचं आवरलं आणि मग तिला नंतर मी, शिव आणि मनू आम्ही तिघं गेलो खाली मनूला सोडायला. मग त्याच्यानंतर मनूची व्हॅन आली, मनू गेली स्कूलला. त्याच्यानंतर वरती आली तर मग किचनवरती भांड्यांचा पसारा पडलेला होता. मग म्हटलं चला आधी भांडेच धुवून घेऊया. मग शिवला थोडंसं खेळायला लावून दिलं आणि मग नंतर भांडे वगैरे धुतले. शिवचा तसा झोपायचा टाईम झालेला होता, पण तो काही झोपत नव्हता, खेळत होता. म्हटलं तोपर्यंत पटापट आवरून घेऊया. आणि मग हे भांडे वगैरे झाल्यावर किचन मस्त क्लीन करून घेतला, किचन धुवून वगैरे घेतला आणि मग किचन साफ वगैरे झाला. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे होते, ते थोडे कपडे धुवून घेतले होते. निम्मेच कपडे धुवून झाले तेव्हा शिव रडायला लागला. तर मग मला काही त्याने पूर्ण कपडे धुवू दिले नाही, मग ते कपडे तसेच होते. त्याच्यानंतर मग मनूचे पप्पा येणार होते, तर स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर तो स्वयंपाक वगैरे केला आणि तिचे पप्पा जेवण वगैरे करून मग गेले. नंतर हे टेबलावर असा पसारा पडलेला होता, तो सगळा पसारा उचलला आणि मग नंतर टेबल क्लीन करून घेतला. टेबल क्लीन असला की छान वाटतं, म्हणजे पूर्ण घरच क्लीन असलं की छान वाटतं. पण हे पसारा आहे तिथं येऊनच लागतो. लहान मुलं घरात असल्यावर तसंच होतं, किती आवरलं तरी त्या जागेवर वस्तू येऊनच लागतात. मग ते सगळं पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग थोडेसे कपडे होते. म्हटलं चला त्यांच्या पण घड्या करून घेऊया. कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग घरात अजून थोडा पसारा पडलेला होता. शिवची गाडी होती, ते डमरू वगैरे, खुर्ची वगैरे तसंच पडलेलं होतं. मग ते हे कपड्यांच्या घड्या वगैरे झाल्या, ते कपडे ठेवून दिले. त्याच्यानंतर मग तो पसारा पण आवरून घेतला. शिव आता झोपलेला होता, त्याच्यामुळे पटापट आवरून घेतलं. आणि तो असला जागा की तो काही काम करू देत नाही, मध्ये मध्येच येतो. नंतर हे बघा, एक गाडी वगैरे, खुर्ची वगैरे तसंच पडलेलं होतं. मग म्हटलं आता तेच आवरून घेऊया. तर त्याची गाडी त्या जागेवर ठेवून दिली. त्यांच्या खेळण्या पण आजूबाजूला थोड्या बारीक बारीक पडलेल्याच होत्या, तर त्या उचलून घेतल्या आणि त्या पण त्यांच्या जागेवर ठेवून दिल्या, डमरू वगैरे सगळं असं. आणि मग तो पसारा आवरला आणि त्याच्यानंतर सोफ्यावरती असं बेडशीट वगैरे मी सकाळीच झटकून वगैरे घेते, पण मग घाण होऊनच जाते. तर आता मनू पण स्कूलला गेलेली होती आणि शिव पण झोपलेला होता, तर मग घर कसं शांत होतं. तर म्हटलं चला आता हे पण व्यवस्थित करून घेऊया. झटकून वगैरे घेतलं परत आणि परत ते बेडशीट व्यवस्थित लावून दिले. घरात सोफे वगैरे असं सेट असले की छान वाटतं. कुणी आलं तर ते पण चांगलं नाही वाटत, की कसं पण असलं घर तर. मग ते आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग माझं सगळं काम आवरून झालेलं होतं. माझा शिव पण झोपलेला होता आणि मला थोडं मशीनवरती पण काम करायचं होतं. तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि घराचा हॉलचा लूक असा काही होता.